नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की राकेश चहा घेतच इथे बसलेला असतो आणि तो त्या चहाची खूप जास्त तारीफ करत असतो, स्तुती करत असतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो, चहा तर अप्रतिम झालाच आहे, पण तुम्ही जी काही भजी माझ्यासाठी पाठवली होती ती तर अप्रतिमच झाली होती. तेव्हा ती भजी खाऊन मला खूप आनंद झाला असं तो बोलत असतो. तेव्हा आत्या म्हणत असते, अहो राकेशजी, ती भजी काही मी बनवलेली नव्हती, ती भजी ईश्वरीने बनवलेली होती. तेव्हा राकेश म्हणतो, खरंच ईश्वरीजी, ती भजी तुम्ही बनवलेली होती? तेव्हा ईश्वरी बोलत असते, हो मी बनवली होती. अहो राकेशजी, तुम्हाला माहिती आहे आमची ईश्वरी खूप छान स्वयंपाक बनवते. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय मग ईश्वरीजी, तुम्ही मिठाया तर एक नंबरच बनवता, पण स्वयंपाकसुद्धा तुम्हाला एवढा छान बनवता येतो हे मला आत्ता कळलं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अहो राकेशजी, मला खूप आवडतो स्वयंपाक बनवायला. तेवढ्यातच आत्याच्या खुरापती डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. ती म्हणत असते, अहो राकेशजी, तुम्ही माझ्या हातचं खाऊन दमला असाल, थकला असाल किंवा तुम्हाला ते आवडतही नसेल, त्यामुळे एक दिवस ईश्वरी तुमच्याकरिता म्हणजेच आजच संध्याकाळी तुमच्याकरिता छान स्वयंपाक बनवेल. का ग ईशू, बनवशील ना? तेव्हा राकेश म्हणत असतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे, कारण त्या ऑफिसमध्ये काम करून कंटाळत असतील, मग परत इथे स्वयंपाक करायला कशाला उगाच माझ्यामुळे त्यांना त्रास. तेव्हा ईश्वरी बोलत असते, अहो राकेशजी, मला कुठलाही त्रास होणार नाही. तसंही मला स्वयंपाक बनवायला खूप आवडतो, बनवेल मी तुमच्याकरिता स्वयंपाक. आणि आत्ता मात्र आत्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला असतो. इकडे आपला अर्णव ईश्वरीच्या प्रेमात पूर्ण बुडालेला असतो. तिच्याच विचारामध्ये तो हरवलेला असतो आणि ईश्वरी त्याच्या ध्यानीमनी असते. काल पूजेला आल्यापासून तो तिलाच निहाळत होता आणि आत्तासुद्धा अगदीच एकटक तो ईश्वरीचाच विचार करत असतो. ईश्वरी जेव्हा त्याला भेटली तेव्हा ती साडीमध्ये खूपच कमाल दिसत होती. ती त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणत असते, खरंच तुम्ही खूप निरागस आहात. तुमच्या आईच्या खूपच तुम्ही क्लोज होता असं वाटतंय. तुम्ही तुमच्या आईचे खूपच लाडके सुद्धा असाल, पण मला तुमच्या आईला भेटायला आवडलं असतं असं ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं. आणि अर्णवला ती गोष्ट अगदीच तिची मनाला लागलेली असते. त्याच्या मनावर तिच्या त्या वाक्याने राज्यच केलेलं असतं. ह्याच विचारामध्ये असतो नि नसतो की लगेचच ते आजी येतात. आजीच्या सुद्धा कुरापती डोक्यामध्ये ईश्वरी आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी खूप काही प्लॅन्स येत असतात. आजी तिथे येतात आणि ईश्वरीची पर्स इथेच विसरली आहे असं त्याला सांगत असतात. मी ही पर्स राजेशकडे पाठवते, म्हणजेच त्यांचा जो काही ड्रायव्हर आहे त्याच्याकडे ईश्वरीला देण्यासाठी पाठवते. ही मुलगी इथेच पर्स विसरून गेली असं त्या बोलतात. तेव्हा अर्णव बोलत असतो, नशीब पर्स विसरली, स्वतः विसरली नाही. हो खरंच ना, पण मी देते ड्रायव्हरकडे पाठवून. तेव्हा अर्णवला तीच संधी पाहिजे असते तिला भेटण्याची. तो लगेचच म्हणतो, अगं आजी, मी देतो ती पर्स, असू दे. तेव्हा ती बोलते, हो खरंच नको बाबा, मागच्या वेळेस तू तो लेप द्यायला गेला होतास तेव्हा किती काय काय बोलला होतास आणि किती चिडला होतास. तेव्हा अर्णव बोलतो, अगं मला रस्त्यातच पडणार आहे, तसंही माझी तिकडे मीटिंग आहे, मला मीटिंगला जायचंच आहे, मग मी जाता जाता तिची पर्स देतो, तू नको काळजी करू. पण तरी सुद्धा आजी त्या आजीच, आपल्याला तर माहित आहे आजी कशा बोलत असतात. त्या म्हणतात, नाही नाही, तरी सुद्धा नको, मी पाठवते ड्रायव्हरकडे, नको उगाचच तू परत माझ्यावर चिडशील. तेव्हा अर्णव बोलत असतो, अगं नाही चिडणार आजी, दे, जायचंच आहे मला त्या वाटेला, मग मी देतो तिला जाता जाता. तेव्हा आजी म्हणतात, असं म्हणतोयस, बरं ठीक आहे, घे आणि एवढी पर्स तिला पोहोच कर. तेव्हा अर्णव बोलत असतो, हो मी पटकन चेंज करून येतो. तेव्हा आजी बोलतात, हो तुझी मीटिंग आहे ना तिकडे, असं म्हणूनच त्या निघून जातात आणि अर्णव ती पर्स घेऊन चेंज करायला निघून जातो. इकडे आता ईश्वरी आणि राकेश मार्केटमध्ये पोहोचलेले असतात. आत्यांनी त्यांना देवीची ओटी भरायला सांगितलेलं असतं, म्हणून ते दोघे सुद्धा मार्केटमध्ये निघालेले असतात. दोघांना सोबत वेळ घालवता यावा आणि त्याचबरोबर एकमेकांना जाणून घेतील म्हणून आत्याचा हा प्लॅन असतो, म्हणून मार्केटमध्ये पाठवलेलं असतं. आता राकेश मुद्दामूनच सहानुभूती मिळवण्याचं काम करत असतो. बोलता बोलता तो बोलून जातो की खरंच ईश्वरीजी, मी जेव्हा घरी येतो तेव्हा घरी आल्यावर मला अजिबातच करमत नाही किंवा माझ्या डोक्यामध्ये खूप काही विचार येतात. कामावरून थकून येतो,
पण माझं घरी असं चौकशी करायला किंवा आपलं म्हणायला किंवा माझी काळजी घ्यायला कोणीच नाहीये. मला खरंच खूप वाईट वाटतं. माझ्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद कधी येईल मला माहिती नाही. आणि तेव्हाच मुद्दामून रडण्याचं नाटक करत असतो. तेव्हा ईश्वरीजी बोलत असते, अहो राकेशजी, तुम्ही असं का बोलता? आम्ही आहोत ना. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, बोलू शकता. तुम्ही कसलाही संकोच न करताच बोलत जा, असं ती त्याला सांगत असते. आणि तेव्हा राकेश म्हणत असतो, तुम्ही आहात ना माझ्याबरोबर? तेव्हाच ईश्वरी म्हणत असते, हो. आणि ती त्याचा हात हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा राकेश नाटकीपणानेच रडण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, पण मला खूपच वाईट वाटत आहे. माझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येईल, समाधान येईल हे मला कळतच नाही. इकडे मात्र आपली नम्रता तिचं काम करत असते. आत्यासुद्धा हॉलमध्येच बसलेल्या असतात. तेवढ्यावर दारावरती अर्णव आलेला असतो आणि नम्रता पाहते. अर्णवच्या हातामध्ये पर्स असते आणि तो बोलत असतो, मिस देसाई, म्हणजेच तो ईश्वरीला आवाज देण्याचं काम करतो. आता इथे अर्णवला पाहिल्याबरोबरच आत्याला काय बोलावं आणि काय नाही ते सुचतच नाही. पण नम्रतेला मात्र सगळं काही कळून चुकलेलं असतं. अर्णवच्या नजरेमधलं ईश्वरीबद्दल असलेलं प्रेम तिला दिसत असतं. तेव्हा अर्णव तिला म्हणत असतो, मिस देसाई कुठे आहेत? तेव्हा नम्रता बोलत असते, का काय झालं? ती ना मंदिरात गेलेली आहे राकेश बरोबर. आणि तेव्हाच आता अर्णव म्हणत असतो, काही नाही, त्यांची पर्स आमच्या घरी विसरून आल्या होत्या, म्हणूनच मी ती पर्स देण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा आता आत्या त्याच्याकडे रागानेच पाहत असतात. तेव्हा नम्रता म्हणत असते, खरंच ईश्वरीला ना काय बोलावं आणि काय नाही कळतच नाही. असं कोणी कशी पर्स विसरून येऊ शकतं बरं? पण तुम्ही नका काळजी करू. खरंच थँक्यू, तुम्ही तिची पर्स इथंपर्यंत आणून दिल्याबद्दल. तेव्हा आत्याला मात्र रागच येत असतो. खरं तर अर्णवला ईश्वरीलाच भेटायचं असतं आणि तो मुद्दामूनच तिथेच थांबलेला असतो. तिथून जाण्याचं तो नावच घेत नसतो. अर्णव मात्र तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा नम्रता म्हणत असते, अर्णव सर, मी तुमच्यासाठी चहा कॉफी घेऊन येऊ का? तेव्हा अर्णव लगेचच तिला म्हणत असतो, ईश्वरी, मला ईश्वरीला भेटायचं आहे. आणि तेव्हा आत्या म्हणत असते, अगं नको म्हणतायत ते चहा कॉफी, तर कशाला उगाचच घेऊन येतेस? आणि तेव्हा नम्रता आत्याला शांत बसण्यासाठी सांगत असते, कारण घरी आलेल्या पाहुण्याचा आपण असा अपमान तर करू शकत नाही, किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी आपण चहा पाणी नाश्ता वगैरे तर विचारायलाच हवं ना. तेव्हा नम्रता पुन्हा म्हणत असते, अर्णव सर, तुम्हाला चहा कॉफी नको हवे आहे तर मी तुमच्यासाठी सरबत आणू का? त्यावर पुन्हा एकदा अर्णव म्हणत असतो, नाही ईश्वरी, मला ईश्वरींना भेटायचं आहे. तेव्हा आत्या म्हणत असतात, ईश्वरी ना आमच्या शेजारच्या राकेश बरोबर बाहेर गेलेली आहे. तेव्हा अर्णवच्या मनामध्ये पटकन विचार येऊन जातो, हा आता राकेश कोण आहे आणि तो तिच्याबरोबर काय करत आहे, किंवा ही त्याच्याबरोबर का बरं गेलेली आहे मला नाही कळत आहे, काय चाललेलं आहे असं सुद्धा त्याच्या मनामध्ये विचार येत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला ईश्वरी म्हणत असते, अहो राकेशजी, तुम्ही असं का रडताय आणि स्वतःला एकटं अजिबातच समजू नका. तेव्हा राकेश म्हणत असतो, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटतो तेव्हा मला प्रत्येक वेळी तीच जाणीव होती की आता मला तुम्ही सोडून जाणार आहात आणि मी पुन्हा एकटा पडणार आहो, असं तो म्हणत असतो. आणि त्याचा हात समोर असतो. तेव्हा ईश्वरी नकळतपणे त्याचा हात पकडत असते. आणि तेव्हा राकेश म्हणत असतो की हो, मला ह्याच गोष्टीची सतत जाणीव होत आहे, मला काय करावं काहीच कळत नाही, असं सुद्धा इथे तो बोलत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही ईश्वरी आहे तिचा फोन वाजलेला असतो, कारण तिला नम्रताने कॉल केलेला असतो, कारण अर्णव हा घरी गेलेला असतो आणि तेवढ्यातच हात पकडता पकडता तसाच हवेमध्ये राहिलेला असतो. नम्रता म्हणत असते, मी ईश्वरीला कॉल करते आणि ईश्वरीला कॉल केल्याच्या नंतर तिला किती वेळ लागणार आहे याची मी चौकशी करते, तुम्ही बसा, असं म्हणत असते ती. आणि तेव्हा अर्णव सुद्धा तिचीच वाट पाहत असतो. पण त्याच्या मनामध्ये सतत तोच विचार येत असतो की हा जो राकेश आहे तो नेमका कोण आहे आणि ईश्वरीचा खरंच तो मित्र आहे की आणखी दुसरा कोणी आहे. पण आत्याने सांगितलेलं असतं की तो आमच्या शेजारी इथे जवळ राहतो आणि त्याला तो आमच्या खूपच जवळचा आहे, अगदीच फॅमिली मेंबर सारखाच आहे, असं सुद्धा इथे ज्या काही आत्या आहेत त्या इथे बोलत असतात. पण आता नम्रताला हे तर कळून चुकलेलं असतं की अर्णवला किती ईश्वरीला भेटण्याची आतुरता लागलेली आहे, किंवा तो इथपर्यंत फक्त आणि फक्त ईश्वरीलाच भेटण्यासाठी आलेला आहे. ह्या गोष्टी मात्र तिच्या लक्षात येत असतात. इकडे मात्र राकेश म्हणत असतो, खरंच ईश्वरीजी, तुम्ही माझ्या सतत सोबत असाल का? तुम्ही सतत माझी काळजी घ्याल का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हो राकेशजी, तुम्ही असं का बोलताय मला नाही समजत आहे, पण तुम्ही नका काळजी करू, आपण नेहमीच सोबत असू आणि तुम्हाला त्या गोष्टीची सुद्धा काळजी करायची गरज नाही. तेव्हा राकेश बोलत असतो, हो ईश्वरीजी, अगदीच तुम्ही बोलताय ते बरोबर आहे.
तेव्हा राकेश तिला म्हणत असतो, पण खरंच ईश्वरीजी, तुमचा मला हा स्वभाव खूप आवडतो, एखाद्याला पटकन समजून घेणं. पण ते जाऊ द्या, तुम्ही आज दिवसभरात काय काय केलं? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हो, आज आम्ही त्या ठिकाणी म्हणजेच की अर्णव सरांच्या घरी पूजेसाठी गेलो होतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू राकेशजी, तो जो फडकुचंद आहे ना, ते तेवढाच कुचकट आणि आगाऊ अजिबातच नाही. त्याच्या आज बोलण्यावरून आणि वागण्यावरून ही गोष्ट तरी मला समजली. कारण पूजेमध्ये मान दिला जात होता ओटी भरण्याचा, आणि तेव्हा तो आमच्या ज्या काही कॉफी बनवतात त्या शलाका आहेत ना, त्यांना तो मान मिळाला. आणि त्याचबरोबर वल्लरी मामी ज्या आहेत त्यांनी नकार दिला, पण फडकुचंदने त्याची बाजू घेऊन त्यांना त्या आरतीचा मान देण्यासाठी भाग पाडले. आणि मला त्याचीच ही गोष्ट खूपच जास्त आवडले. जेवढे पाहिजे तेवढे ते आगाऊ आणि कुचकट अजिबातच नाही. असं बोलत बोलतच दोघे गप्पा मारत असतात, आणि तेवढ्यातच ईश्वरीचा फोन वाजत असतो. आता ईश्वरीचा फोन वाजल्यानंतर लगेचच ती बोलत असते, अर्णव सरांचा फोन आहे. अर्णव सर मला का फोन करत आहे? तेव्हा राकेशचा तर चेहरा अगदीच पडलेला असतो. त्याला कळत नाही आत्ता अर्णव हिला का बरं कॉल करत आहे, नेमकं काय चाललेलं आहे. ह्या गोष्टी मात्र त्याच्या नजरेस येत असतात. आणि इकडे फोन ती उचलत असते, आणि तिकडून अर्णव बोलत असतो, मिस देसाई, मी तुमच्या घरी आलेलो आहे. आणि तेव्हा ईश्वरी बोलत असते, काय तुम्ही माझ्या घरी आलेला आहात? असं म्हणूनच फोन सुद्धा ठेवला जातो. आणि इकडे आता ईश्वरी मी लगेचच येते असं त्याला सांगते. आणि तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी मिस देसाईंना कॉल केला होता, त्या लगेचच येत आहेत असं त्यांनी इथे कळवलेलं आहे. आणि तेव्हा जो काही अर्णव आहे त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे नम्रताने ओळखलेलं असतं. तेव्हा नम्रता मनामध्येच विचार करत असते, खरं तर ह्यांना पर्स देण्याचं एक निमित्त होतं, पण मला माहिती की तुम्हाला इथे फक्त आणि फक्त ईश्वरीलाच भेटायचं होतं, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता मात्र अर्णव घरी का आलेला आहे ही गोष्ट जेव्हा इकडे राकेशला समजते तेव्हा त्याला धक्काच बसतो. ईश्वरी म्हणत असते, राकेशजी मला लगेचच जावं लागेल, आणि असं म्हणूनच ती त्याला तसंच एकट्याला सोडून जायला निघत असते. तेव्हा राकेश तिला समजावून सांगण्याचं काम करतो, अहो तो अर्णव आता इथे घरी का आलेला आहे? तेव्हा आता ईश्वरी बोलत असते, हो मला नाही माहिती, पण माझी पर्स विसरली होती आणि ते माझी पर्स देण्यासाठी इकडे आलेले आहेत असं सुद्धा इथे ती त्याला सांगण्याचं काम करत असते. आणि तसं म्हणूनच ती तिथून निघून जात असते. तेव्हा मात्र राकेशच्या मनामध्ये विचार येतो, ही अशी कशी मला सोडून जाऊ शकते? नाही राकेश, असं होऊ शकत नाही, किंवा ही मला अशी एकट्याला सोडून जाऊ शकत नाही. काही जरी झालं तरी सुद्धा मला प्लॅन बी हा सुरू करावाच लागेल. मी एवढ्या सहजासहजी हार मारणार नाही असं सुद्धा तो इथे मनामध्ये बोलत असतो. इकडे धावत पळतच ईश्वरी घरी आलेली असते, आणि घरी आलेल्याबरोबरच ती बोलत असते, तो फडकुचंद इथे कसा काय आला होता? तेव्हा आत्या लगेच बाहेर येतात आणि म्हणत असतात, तू तुझे कामं कुठे नीट करतेस? पर्स विसरून आली होती म्हणून ते द्यायला आले होते, पण मला एक गोष्ट सांग, ओटी भरली ना? दोघांनी नमस्कार केला ना सोबतच? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अगं हो आत्या, तू नको काळजी करू, आम्ही ओटी सुद्धा व्यवस्थित भरलेली आहे आणि व्यवस्थित नमस्कार सुद्धा केलेला आहे, तुला काळजी करण्याची काहीच एक गरज नाही असं सुद्धा आता इथे आत्या ईश्वरीला विचारत असतात. आणि तेव्हा ईश्वरी मात्र सर्व काही व्यवस्थित सांगण्याचं काम करत असते. आणि तेवढ्यातच ईश्वरीचा फोन वाजतो. फोन वाजल्याबरोबर ती म्हणत असते, एकच मिनिट, शलाका वहिनीचा फोन आहे असं म्हणून ती शलाकाताईंचा फोन रिसीव्ह करते. इकडून शलाका मात्र फोनवरती रडत असते. आणि तेव्हा ईश्वरी तिला विचारते, काय झाले शलाकाताई, तुम्ही का रडत आहात? तेव्हा नम्रताला सुद्धा इथे जाणून घ्यायचं असतं की काय झालेलं आहे आणि शलाकाताई का रडत आहेत म्हणून. तिकडून शलाका बोलत असते, अगं ईश्वरी, तो परत आला आहे, आणि तुला माहिती का, खिडकीवरती एक दगड मारला आणि त्या दगडाबरोबरच एक चिठ्ठी होती. आणि तेव्हा ईश्वरी बोलत असते, चिठ्ठी? कसली चिठ्ठी आणि त्यात काय लिहिलं होतं? आणि तेव्हा शलाका सांगत असते, त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की तू आता माझ्या आयुष्यात परत येऊ नकोस, तू जर आता परत आलीस तर मी तुला सोडणार नाही, आणि तुला आत्ताच्या आत्ता हे शहर हे सगळं काही सोडून जायचं आहे असं ती बोलत असते आणि रडायला सुरुवात करते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आणि तेव्हा ईश्वरी तिला समजावून सांगते आणि म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्याकडे निघून या. आणि तेव्हा शलाका लगेचच इकडे ईश्वरीकडे यायला निघालेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण असं पाहत आहोत, राकेश त्याच्या खोलीच्या बाहेर असतो, तिथेच ईश्वरीच्या घराबाहेर. आणि तेवढ्यातच रिक्षामधून त्याला शलाका येताना दिसत असते. आणि शलाकाला समोर पाहिल्याच्या नंतर त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. शलाका रिक्षातून खाली उतरते, रिक्षावाल्याचे पैसे देते, आणि समोर राकेशला पाहिल्याच्या नंतर ती त्याच्याकडे धावतच येते. पण राकेश मात्र तिच्या तोंडावर रुमाल ठेवतो आणि तिला खेचतच त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो. आणि त्याच्या खोलीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर तो इथे तिला बोलत असतो, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची?
तेव्हा शलाका त्याला म्हणत असते, मी तुला सोडणार नाही, मी तुला चांगलाच धडा शिकवणार आहे, तू माझ्यासारखंच किती जणांना फसवत आहेस आणि फसवलेलं सुद्धा आहेस, त्यामुळे मी तुला सोडणार नाही. तेवढ्यातच ईश्वरी दाराबाहेर आलेली असते आणि ती दरवाजा वाजवत असते, राकेशजी राकेशजी म्हणून. पण तिला माहिती नसतं की शलाका आतमध्ये आहे आणि त्याचबरोबर आज शलाकाला ती राकेशला सुद्धा भेटवणार असते. पण आता इथे उलटच झालेलं असतं, कारण शलाका राकेशच्या खोलीमध्ये असते आणि त्याचं तिनं तोंड बंद केलेलं असतं. तेव्हा शलाका मात्र अरडाओरडा करत असते. आता मात्र राकेश सोबत ईश्वरी काय करेल हे पाहणं तेवढंच रंजक असणार आहे. ह्या मालिकेचे सर्व अपडेट जाणून आपल्या रंग मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन किंवा नोटिफिकेशन प्रेस करून ह्या मालिकेचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.